एंट्री काढली, आता निघाले सगळे गाडीवर बसले, बॅगा घेतल्या, आता सगळे निघणार. चलो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. अगली आलंय, सगळ्यांच्या गाड्या रिफिल करायच्या. 2 नंबर, तिसरी, 3 नंबर गाड्या रिफिल करायला. कॅशियर काय हो विषय काय बॅग येते रिफिल. पेट्रोल भरायचं काम चालू आहे. नाही तर आता नळ कोणा घातलं का काय सोडलं का ते कळत नाही. मरणं झाला 555 टाकायचे तिन्ही गाड्यांमध्ये. हे इथं पण हे खरंच काटा आहे कसा मापात पडतो. आणि आपल्या टेकावर नाही तर 100 काढ घे बाजूला. ओरिजिनल आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आता बऱ्याच लांब आलेलो आहो. आणि आता कसं आहे, आपल्याला लांबचा प्रवास करायचा आहे, त्यामुळं जरा हळूहळू गेलेलं बरं. रस्ते खराब आहेत, घाट आहे रस्ते, तुम्ही बघू शकता कसे कच्चे रस्ते, जरा डांबरीकरण खराब झालेले त्यामुळं. मित्रांनो बघू शकता पण रंधा फॉलला आलेले आहेत. रंधा फॉलचा बघा हा ब्रिज, इकडचा एक ब्रिज, इकडे एक बघू शकता तुम्ही रंधा फॉलचा व्ह्यू. चला पुढे जाऊयात रंधा फॉलला. पुढे पुढे जाऊन बघू कसं आहे, दाखवतो तुम्हाला सगळं. चला पुढे. आता आपण निघालोय इथं बोटिंग साठी. 2 धबधबे बघायचे. बोटिंग साठी निघालोय आपण. या पोरांनी बार्गेनिंग करून मित्रांनो आता आपण बोटिंग साठी चाललोय. हे बघा चालू करायला बोटिंग सुरुवात झालेली. आपण आता बोटिंग मध्ये सगळे आनंद लुटूयात. चला बघा ये अपनी बोटिंग. हमारी होड़ी यहाँ पे चालू हो चुकी है. अभी हम निकल चले हैं, हम जा रहे हैं समुद्र की ओर. चलो लेट्स गो. मस्त या वातावरणात, मस्त या पाण्यात आपण बोटीमध्ये बसलेलो आहोत. आता इथं यांनी हे धबधबा बघून धबधबा फिरून आणणार आहेत. त्या ठिकाणी सगळ्यात भारी या ठिकाणी सगळे बसलेले आहेत बघा. सगळे या ठिकाणी इथं एक धबधबा दिसलेला आहे आपल्याला. इथं सगळेजण बसलेले आहेत. इथं आता या ठिकाणी आपल्याला एक धबधबा दिसणार आहे. आणि या ठिकाणी एक धबधबा आलेला आहे. आणि हे तुम्ही बघू शकता पुढे धबधबा येणार आहे. या ठिकाणी बघा, ये कम ऑन देखो, या ठिकाणी धबधबा दिसलेला आहे. एक अप्रतिम सुंदर अति सुंदर वॉटरफॉल, एकच नंबर. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आपण आलेला आहे या ठिकाणी. धबधबा एकदम मस्त, एकदम छान प्रकारे आपण घेत आहोत होडीचा. आता धबधब्याच्या शेजारी आपण जाऊन येणार आहोत. आपण आलेलो आहोत धबधब्याच्या शेजारी आपण आलो आहोत. हे बघा किती
भारी धबधबा, एकदम सुंदर पाणी या ठिकाणी एकदम दूध सागरावानी इथं पाणी पडत आहे आणि एकच नंबर इथं सगळ्यांना बघून इतकी खुशी झालेली आहे. एकच नंबर इथं सगळे बघा, सगळे व्हिडिओ काढतात, सगळे फोटो काढतात. या ठिकाणी बघून सगळ्यांना आनंद होत आहे आणि इथं यांच्या तोंडावर स्माइल बघा, खुशी बघा, किती भारी भारी येत आहेत. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. ये आदमी पहली बार येत आहे, ये डर चुका है पर डर ये पहले डर चुका था पर ये धबधबा देखने के बाद ये भी खुश हो गया है, जिसके आंख में जोर भर गया है. इसके आग में जोर भर गया है, ये बहुत खुश है आज. चलो अभी ये धबधबा बघून आपण पुढच्या ठिकाणी वाटे लागलो आहे, चाललेलो आहे. या ठिकाणी एकदम भारी वाटत आहे, एकदम मस्त. या ठिकाणी तुम्ही सगळं बघू शकता पाण्यामध्ये. हे पाणी बघा किती भारी दिसतंय, सुंदर सुंदर ते प्रकारे आपण इथं आलेलो आहोत. एकदम मस्त. हे बघा सर्वजण अतिशय निळसर रंगाचं पाणी आहे, आपण बघू शकता. हिरवगार निसर्ग. पाणी थंड आहे. या ठिकाणी बघू शकता आपण मस्तपैकी एक राऊंड झालेला आहे आपला. या ठिकाणी अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. खूप छान खूप छान खूप छान खूप छान. अतिशय सुंदरतेने या ठिकाणी आलो आहे आम्ही आणि या ठिकाणी आमचा यो राऊंड पूर्ण होत आहे. त्यामुळं या ठिकाणी बघू शकता तुम्ही. हा, आता आपण इथून पुढे जाणार आहे. आता आपण दुसऱ्या धबधब्यापाशी जाणार आहे. आता या ठिकाणी इथून बघू शकता तुम्ही. इथून पुढे गेले ना, इथून पुढे आयलंड. आता नाही हवा. आता इथून पुढे गेले ना, तुम्हाला एक इथं सिगरेट आहे, तुम्हाला सांगतो नंतर पुढे गेल्यावर सांगतो, पण आता नाही. पुढे गेल्यावर सांगतो. इथून बघा तुम्ही, एक आयलंड दिसत तुम्हाला, आयलंड वाणी दिसत, पूर्ण समुद्रात आल्यावानी. या ठिकाणी इथं सगळ्यांनी हात दाखवा. आता सगळ्यांनी आलेला आहोत इथं धबधब्याच्या इथं पोहोचलेला आहोत. हा, या ठिकाणी आलेला आहे. हे बघा, आता इथे एक स्टॉप झालाय आपला. आपण इथं थांबून शांततेपणे आपण आपण इथं थांबून शांतपणे या निसर्गाचा आनंद घेणार आहोत आणि हे धबधब्याचा आनंद घेणार आहोत शांतपणे बसून. हे बघा, आता आपली बोट चालू झालेली आहे. या ठिकाणी बघू शकता. पोरांनो से हाय से हाय से हाय. हे बघू शकता तुम्ही. या ठिकाणी आपली बोट परत निघालेली आहे, वाटचालाच्या दिशेने एकदम निघाली आहे. हे बघा, काय रम्य वातावरणात आपण घेऊ बघू शकता. एकदम मस्त, एकदम या ठिकाणी वा 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 वा, एकच नंबर. बघू शकता तुम्ही, सगळीकडे बघू शकता. इथं सगळं पाणी बघा, सगळं बघा, एकच नंबर. हे बघा, हे झेंडा सगळं या ठिकाणी बघू शकता तुम्ही. बघा, खूप छान. हे बघा, आपली होडी चालली आहे. वाटचेल दिसाना आपण परत ज्या ठिकाणी जे बसलो होतो त्या ठिकाणी बसलो होतो त्या ठिकाणी आपण परत चाललो आहोत. भंडारदऱ्याचं धरण आहे आणि बघा किती आहे, पाण्याची पातळी पूर्ण कट टू कट लेवल मध्ये आहे. पाणी कसं आहे रतनगड इकडं. पाणी बघा, रत्नेश्वर महादेवाचं मंदिर, इकडे रतनगड बघा. दिसला का रतनगड कसं आहे, रतनगड मंदिर महादेवाच्या मंदिराकडे आलोय आपण. रतनवाडी विहिरीवर पाणी कसं लोक पाण्याला चालत विहिरीवरती. रतनवाडी. या ठिकाणी सर्व रम्य वातावरणात आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे तुम्ही बघू शकता. हे अश्मीगण काळातली मंदिर, हे 80 वर्ष पुराण मंदिर आहे आणि या ठिकाणी
एकदम भारी वाटत आहे. एकदम नदी सगळं या ठिकाणी बघू शकता तुम्ही सगळं. अशा रम्य वातावरणात या ठिकाणी सगळं हिरवगार झालेलं आहे. इथं विहीर, इथं सगळी वाडीतली लोक पाण्यासाठी येत आहेत विहिरीवरती. आणि बघू शकता तुम्ही विहिरीच्या शेजारी नदी, एकदम अशी रम्य वातावरणात, एकदम डोंगर पसरलेल्या भागात एकदम नदी, एकदम भारी, एकदम मस्तपैकी बघू शकता तुम्ही. आता शंकराच्या मंदिरात जाऊन येऊन आपण आता मारुती देवस्थान रतनगड वाडी येथे इसवी सन 2000 मध्ये या मंदिराची स्थापना झाली. तर या ठिकाणी आपण जात आहे आणि इथलं दर्शन घेऊ आपण. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. चला आत. या अत्यंत रम्य वातावरणात आपण हे बघू शकता. हे मंदिर, हे रामाचं मारुतीचं मंदिर, त्याच्या शेजारी तुम्ही पिंड बघू शकता. या ठिकाणी बघा, आपण दर्शन घेऊ. तुम्ही पण घ्या. अप्रतिम, अप्रतिम. हे बघू शकता तुम्ही. हा, हे बघू शकता. जण आलो नाही. हा बरोबर, 5 जण आलं. आमचं 6वा गाडी जरा कोचमलाय वर्कशॉप मध्ये. ते जरा आमच्यावर नाराज झाले म्हणून ते पार गाडीवर बसून राहिलेत. ते म्हणले या जाऊन पुढे यायचं फिरून तुम्हाला. मी बाबा बसतो इथं. आता त्याचं लुक पण बाबासारखंच जाय तसं म्हणायचं. तुम्ही आम्ही तिथं गेल्यावर त्यांचं लुक तुम्हाला, हा आम्ही तिथं गेल्यावर त्यांचं लुक तुम्हाला दाखवू. बरं आता सांगू. त्या ठिकाणी बघू शकता इथं पाण्याला सर्वजण येत आहेत. इथं भात बघू शकता तुम्ही, सर्व जागी पसरलेला आहे एकदम योग्य पद्धतीने. हे विहिरीचं पाणी इथं बघू शकता, विहिरीतून पाणी मिळतात. हे बघा, विहिरीतलं पाणी बघू शकता तुम्ही. अत्यंत अप्रतिम पाणी, त्याच्यात मासे तुम्ही अत्यंत अप्रतिम पाणी इथं बघितलेलं आहे तुम्ही. आपण आता या ठिकाणी भात बघू शकता, एकदम पूर्ण पसरलेला आहे. पैसे हे बघा, हे नदी, इथं मस्त पैकी गाव, तिथं घर बघू शकता तुम्ही. हे डोंगर एकदम योग्य पद्धतीने. वा वा वा, अप्रतिम, लाजवाब. बघा, इथं टेंटची सोय पण आहे, सर्व आहे. इथं तुम्ही या ठिकाणी जेवू शकता, राहू शकता, सर्व आहे. आपण जाताना सांगू. हे बघा, आता इथं बघू शकता. हे बघा, इथं आता तुम्ही संध्याकाळच्या वेळेस आले, इथं आग लावतात. इथं मस्तपैकी सर्व बैठक बसती एकदम योग्य पद्धतीने, एकदम अप्रतिम. सांगू शकत नाही एवढी खुशी झालेली आहे या ठिकाणी. एवढी हास्य वातावरणात एकदम नाचूशी वाटलंय, गाऊशी वाटलंय, उडूशी वाटलंय. पण इथं बघू शकता या पाण्याची मजा. या ठिकाणी सगळी जागे पाणी वसरलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहे. तुम्ही पण या ठिकाणी भेट देऊन
तुम्ही तुमची खुशी लुटू शकता. हा यायलाच लागतं हे इथं बघू शकता. ह्याच्या बरोबर अपोजिट साईडला तुम्ही बघू शकता तिथं रतनगड आहे. तिथं जाऊ शकता तुम्ही. या ठिकाणी बघू शकता सर्व अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. वा 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 हे बघू शकता तुम्ही सर्व. हे बघा खूप छान. प्रतिम प्रतिम बोलायला शब्द वा वा वा. खाली बस. अरे वा वा. बस या ठिकाणी फक्त असं बसून एक मस्त पैकी एकच बघू शकता तुम्ही. त्या नदीमध्ये पाणी झाडं बघू शकता. झाडं उगलेले आहे या ठिकाणी. त्या झाडे बसलेले पक्षी बघू शकता या ठिकाणी. आय थिंक त्याला बगळे असे म्हणतात. बगळे हा बगळेच म्हणतात. बघू शकता तुम्ही. आपला वा 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 वा. आम्ही इथं चूल पेटवली. आता स्वयंपाक करायचं. हे चिकन आणलंय आम्ही. चिकन आणलंय. आता त्याला फ्राय करून मस्त भात बीत शिजवून मसाल्यामध्ये करायचं आणि मस्त खायचं. द्यायची रातभर. पाणी नाही गेल ते दोघं तिघ जण. भातासाठी आता पाणी तापवण्यात आलेलं आहे. इथं भात तांदूळ चिकन त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आणि मग भात बनवून घ्यायचा. नंतर मग चिकन बनवायचं. आता आपला शिजलेला आहे ऑलमोस्ट. त्यामुळं आता चिकनचं करायचं. त्यानंतर हे बघा आपलं तेज कांदा कापते. अरे वा इथं कसं बघतोय धुराची. हे बघा भात शिजलाय. त्यासाठी आता कांदा आपण परतून घेत आहोत. कांदा परतला की मसाले वगैरे त्याच्यात हे करायचे फ्राय. नंतर मग चिकन टाकायचं. आपण आज चिकन टाकलेलं आहे उमवायला. हलवून घेऊया. हलवल्यानंतर मग परत एकदा थोडासा 5-10 मिनिटं उमवायचं. नंतर मसाल्याची ग्रेव्ही टाकून ऑलमोस्ट आता तयार झालेला आहे. लवकर उठा बरं का. पण लय मजा खात्यात कसं बघा. भात बघा इकडे तिघ एका याच्यात जमलं. आम्ही या ठिकाणी छत्रीमध्ये ना स्टे साठी थांबलोय. कसे झोपलेत बघा गँग आमची. बघा छत्री बघा. गाणी लावायला स्पीकर मस्त रे. एक नंबर.
काला न पड़ जाए पड़ जाए रूप की रानी गोरा रंग काला न पड़ जाए ऊपर रे गटरियन ऊपर रे मित्रांनो आम्ही रात्री इथं स्टे केलता बघा त्या छत्रीमध्ये तुम्ही बघू शकता इथं आपल्या गाड्या पण लावलेल्या आहेत या छत्रीमध्ये आम्ही स्टे केलता मस्त झोपलो तिथं थंडी नाही काय नाही हवा नाही मस्त वातावरण मित्रांनो निसर्ग बघा कसं आहे एक नंबर निसर्ग एवढं भारी निसर्ग बघायला फिरायला यावं लागतं त्याशिवाय बघता येत नाही मस्त नॅचरल हवामान एसीची हवेची गरज नाही तर थंड थंड हवा तिकडे धरण खाली बघा धरण मस्त इथं स्टे आमचा असं दाखवावं लागतं कसं आहे निसर्ग असं दाखवावं लागतंय एक नंबर मित्रांनो सकाळी सकाळी आम्ही फ्रेश व्हायला कुठं आलोय रात्रीच यांनी खेकड पकडले बघा हे सकाळी सकाळी खेकडे पकडतो बघा धरण कसं आहे मस्त हे बघा इकडून आले एक मेंबर कसं आहे निसर्ग म्हणजे निसर्ग आहे का नाही एक पुढं गायब झाला तो येतोय इथं फ्रेश व्हायचं मित्रांनो गुड मॉर्निंग बघा भांडी घासायला आले रात्रीची दोघे आणि मदत करायला आले गेलो कोण राहिला नमस्कार मित्रांनो तुमचा ब्लॉगर जरा बिझी आहे आज तर त्याचं आज काम आहे दर ट्रिपला आल्यावर त्याचं एक काम असतं तो त्याचं काम मनापूर्वक करत आहे ताकद लावून गाच मला लय मजा वाटते यावर्षी पण काम भेटल्याबद्दल मला लय आनंद झालाय बघूला का असं आपला जॉबच आहे तुम्हाला मागच्या वेळेस पण म्हटलं ना आपला जॉबच आहे या वर्षी पण मामाने त्याचं काम हाती घेतलेलं आहे त्यांनी त्याच्या कामाला सुरुवात केली कसं आहे असं दाखवावं लागतंय डोंगर बघा डोंगर झाडी काय डोंगर काय हॉटेल डोंगराच्या ठिकाणी गेले का डोंगराच्या नाही काय डोंगराच्या ठिकाणी गेलेत का डोंगराच्या असं दाखवावं लागतंय
आणि झाडं बघायची. तुम्ही कधी डोंगराच्या ठिकाणी गेलेत का? डोंगराच्या ठिकाणी डोंगर डोंगर कसं आहे डोंगर? खरंय खरंय खरंय. आनंद लुटा. डोंगराच्या ठिकाणी बघा कसं आहे का नाही ना डोंगराच्या ठिकाणी. हा बाढ़ में हम चले पहाड़ में. आता आम्ही इथं आलोय. इथं मॅगी बनवायची आणि थोडासा आमचा ब्रेकफास्ट होणार आहे इथं मॅगीचा. त्यामुळं कसं आहे इथं बघा पाणी वगैरे आहे. पाण्याची सोय. तर इथं सरपण गोळा करून थोडंसं चूल पेटवायची आणि मॅगी बनवायची आणि खायची. कसं आहे की नाही. ह्याला झाडावर चढवू आणि मोर बनवू. नाच रे मोरा. हो का, या ठिकाणी आपण आलेलो आहे. या ठिकाणी आपण सकाळी आता ब्रेकफास्ट करायला थांबलेलो आहे. या ठिकाणी आपण मॅगी शिजून खाणार आहोत. या ठिकाणी अशी जागा निवडली आहे आम्ही. इथं पाणी बघू शकता. एकदम चांगलं पाणी आहे. तिकडं खडकाला पण चांगलं झिरप्याला पाणी येतं. तिथून आपण पाणी पिण्यासाठी घेऊ शकतो. मॅगी शिजवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मस्त एक आता चूल बनवणार आहे. या ठिकाणी आम्ही चूल बनवणार आहे. लाकडं गोळा करणार. सरपण सगळं गोळा करून मग आपण या ठिकाणी मॅगी शिजवायला सुरुवात करू. तुम्ही बघू शकता. तुम्हाला आम्ही मॅगी शिजवताना दाखवू शकतो. हा या ठिकाणी इथून सावकाश येऊ शकता. इथं तुम्ही इथून जायला अशी जागा आहे बघा. या ठिकाणी अत्यंत खूप भारी. या ठिकाणी काय जेवण बिवण काय बनवायला इथं चिकन मटन काय असेल इथं बनवायला खूप भारी जागा आहे. एकदम अत्यंत योग्य ठिकाणी आलो. हे झाडं बिडं मस्त सावलीत. इथं चूल करून एकदम भारी. काही लाजण्यासारखी जागा नाही इथं. काही नाही. एकदम फ्री. एकदम भारी. एकदम फ्रेश माइंड. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. हे सर्व इथं जुळजुळणारं पाणी वाहणारं पाणी बघू शकता. हे आता इथं चूल बनवण्याचं काम चालू आहे आपलं. चूल आपली तयार झालेली आहे. 2 मिनिटात पाचीला का आता पातेलं काढून आपण या ठिकाणी मॅगी बनवू. आपण बघू शकता तुम्ही. सगळी सोय आहे आपली इथं. आपण या ठिकाणी पातेलं काढू आता. पातेला आपण चुलीवर बसू. ह्याच्यात बघू शकता पत्रावळी आहे. मीठ आहे. या ठिकाणी ही मॅगी आपण शिजवणार आहे इथं मस्तपैकी. कढई पण आहे. एकदम योग्य पद्धतीने हे बघू शकता तुम्ही. हो का, चूल तयार झालेली आहे आपली. आणि हे आपलं पातेलं या ठिकाणी एकदम जामपैकी मस्तपैकी बसलेलं आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता शुभम चूल पेटवत आहे मॅगी शिजवायला. फाट्या गोळा करून आता मॅगी शिजवायला बघा कशी आग लावतो. तिकडून सरपण वाहते माणूस. आणि हा जरा पातेल्याला चिखल लावतो जेणेकरून काळं नाही हो म्हणून. त्याला घासायला प्रॉब्लेम नको म्हणून तो त्याला त्याची बायाला बेकार आहे. ती म्हणत होती तू काळं करून आला की तू तोंड तिकडे काळं कर कुठं करायचं तिकडे. आली काळे घेऊन. मित्रांनो तुम्ही बघू शकता चूल पेटलेली आहे आणि पातेलं ठेवलंय. पातेल्यामध्ये पाणी तापायला ठेवलंय आणि ही मॅगी आपल्याला आता शिजायला टाकायची. मॅगी फॅमिली पॅक डायरेक्ट टाकणार.
लगी हूँ। क्यों चलती है क्या ओ क्यों भला। तुझं नाव काय लाजू नको गाव सांग तुझं नाव गाव सांग। आहा अगं बाई माझं नाव चमेली। यू नावर मेली मी अनमेली। तयार झालेले आहे आपले बघू शकता। या मॅगी खायला मित्रांनो। तुम्ही नादच केलाय तुम्ही बांधील तुझे पाय 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 वळ वळ केलं तरी सोडायचं नाही। ढोलकीला बांधील तुझे पाय 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 वळ वळ केलं तरी सोडायचं नाही।
हरी